नमस्कार मैत्रिणींनो, आपण अधिक मास कमळवात बनवणार आहोत. अशी पाकळ्या बनवणार आहोत 33. अशा 33 पाकळ्या बनवून त्याचं कमळ बनवणार आहोत. अधिक मासाची कमळवात बनवणार आहोत पाकळ्यांची. तुम्हाला मी पाकळी बनवून दाखवते कशी बनवायची ते बघा. मी ह्या 30 पाकळ्या बनवून ठेवलेल्या आहेत. ह्या सगळ्या पूर्ण 30. मी तुम्हाला आता 3 पाकळ्या करून दाखवते कशी बनवायचं ते. हे पहा, एवढा कापूस लागेल आपल्याला. हा कापूस घ्यायचा, असा पिंजून घ्यायचा हातावर. असा पिंजला का थोडासा भस्म लावायचा. भस्म लावल्यावर त्याला थोडं आपण हे असं पिळ मारायचा. हे पहा, एका साईडची बाजू झाली. आता परत इथं फक्त अंगठ्याचा दाब द्यायचा. अंगठ्याचा दाब दिला का बरोबर पाकळीचा आकार पडतो. हे पहा, ही आपली अशी पाकळी तयार होती. अशा आपल्याला 33 पाकळ्या बनवायच्या आहे. मी तुम्ही ही पाकळी लहान मोठी कशी बी करू शकता. तुम्हाला जशी आवडेल तशी, लहान किंवा मोठी, तुमच्या पसंतीनुसार. हे असं थोडं हे करून घेतलं का याला पीळ मारून द्यायचा ह्या साईडने. हे पहा, आता अजून एक पाकळी करून दाखवते मी तुम्हाला. एवढा कापूस घेतलाय मी. तसे याच्यातून असं कमी घेतलं तरी चालतो. फक्त पिंजून घ्यायचं, बरोबर पिंजून घेतला का आणि भस्म लावायचं. याला दूध लावलं तरी चालतं, पण मी भस्म लावूनच करत आहे. आपल्याला पाकळीचा आकार हवा आहे, त्यामुळे हे अंगठ्याचा दाब द्यायचा इथे. असं अंगठ्याच्या मापाचीच आपली पाकळी तयार होती. हे पहा, आता ह्या पूर्ण 33 पाकळ्या झाल्या. आता आपल्याला त्याला सूत काढायचं आहे बांधण्यासाठी. तर पक्क सूत काढायचं आहे. थोडंसं जाडसर सूत घ्यायचं, म्हणजे वात आपली पक्की बांधल्या जाते. आपली ही अधिक मासाची कमळवात आहे. सूत पक्क काढायचं म्हणजे दोरामध्ये तुटत नाही. कधी कधी माझ्याच्याने पण कच्चं सूत निघत आहे. तर ते कच्चं झालं तरी परत त्याला पीळ मारून घेतलं का बरोबर असा भस्म लावायचा. परत असा पीळ मारायचा. पक्क सूत करायचं आपल्याला. आता सध्या कसे माझे हे पाहिजे असे बोट थोडेसे वाकडे व्हायले, तर खूप वाती करून त्यामुळे जास्त पीळ नाही मारता येत. मध्येच मला थांबावं लागायला तर वाती करायचे. तरी पण ते व्हिडिओ बनवते, टाकते मी. हे असं पूर्ण सूत काढून झालं का आपल्याला हे असं बोटाला गुंडाळून घ्यायचं. पूर्ण दोरा हा बोटाला गुंडाळून घ्यायचा बघा. हे पहा, आता ह्या आपल्या वाती आहेत. तर आपल्याला ह्या 10 वाती जोडायच्या पूर्ण. हे पहा, अगोदर हे अशा जोडून घ्यायचे बघा. पूर्ण 10 जोडायचे. हे पहा, हे पूर्ण 10 झाल्या आपल्या. 10 जोड्या का त्याला पूर्ण. हे पहा, हे आपल्या 10 वाती जोडलेल्या आहे. पूर्ण पाकळ्या बरोबर करून घ्यायच्या. आणि हे दोरा आहे जो तो इथं असा गुंडाळून घ्यायचा बघा. आता परत आपल्याला याच्यावरती परत आपल्याला वरती जोडून घ्यायच्या.
परत 10 जोडून घ्यायचे आपल्याला वरती पण. हे पहा, दहा जोडाच्या वरती पण. असे आपले 3 कप्पे करायचे आपल्याला 10-10 जोडून. वरच्या कप्प्याच्या आपल्या 10 वाती झाल्या पूर्ण बघा. आता परत याला असंच गुंडाळून घ्यायचं. एकदा असं पीळ मारायचा. पूर्ण वाती बांधून घ्यायच्या आपल्याला अशा. आता परत आपल्याला अजून 10 वरती जोडायच्या. अजून 10 जोडायच्या आपल्याला वरती. शेवटच्या 3 राहिलेल्या ते शेवटी जोडायच्या. त्या सोपी वात आहे आपल्याला ही बी बनवायला. बनवा आणि अधिक महिन्यामध्ये लावून द्या. खास अधिक महिन्याची कमळ वात आहे. ह्या वाती अशी वात तुम्ही 11 पाकळ्या बनवून सुद्धा वात बनवू शकता. पुन्हा 10 झाल्या ना तर त्याची परत आपल्याला परत असं गुंडाळून घ्यायचं बघा. आपण हे उंच आकाराची वात केलेली आहे, अशी पसरट नाही केली. पहिला एक व्हिडिओ टाकलेला आहे मी, तर खालीच लावलेले आहे फक्त पसरट वाती बनवलेल्या आहेत. आता परत त्या ज्या 3 राहिल्यात ना त्या पण इथं बांधून घ्यायच्या बघ. ह्या 3 वाती राहिलेल्या ना, हे पहा, ह्या 3 ठिकाणी 3 लावून घ्यायच्या. हे पहा, अशा आपल्या ह्या 3 वाती लावून झाल्या का पूर्ण. याला दोरा आता गुंडाळून घ्यायचं. पूर्ण असं गुंडाळून घ्यायचं बघा. आता ही आपली अशी कमळवात तयार झाली. याला थोडा पुढं कापूस लावून घ्यायचा. आता ह्या ज्या मध्ये वाती गेलेल्या आहेत ना तर त्याला काय करायचं, हे असं थोडे दुमतून घ्यायचे आणि पीळ मारून घ्यायचं. बरोबर त्याचा आकार पडतो. थोडंसं दुमतायचं, भस्माचा हात लावायचा. हे का दूध लावलं तरी चालतं. अशा बनवल्या तरी चालतं. हे का हे जे मोठे टोक आहे ते मागे दुमतून न्यायचे. बरोबर तिचं हे होतं. हे का तुम्ही अशी ठेवली तरी चालतं. ही पण गायच्या तुपातच लावायची वात. पूर्ण दुमतून घ्यायच्या. या जे लांब वाती सुटलेल्या आहेत त्या दुमतून घेऊ. बरोबर त्याचा आकार करायचा. पूर्ण तयार झाल्यावर तुम्हाला दाखवते वात कशी दिसते ती.
प्रत्येक वात दुमतून घ्यायची ती. दुमतली का बरोबर तिचा आकार पडतो असा पाकळीचा. हे ज्या लांब वाती पडलेल्या आहेत ना, आपण अगोदर पाकळी बनवली तेव्हा ह्या दोन्ही बाजूनी आपण 3 कप्पे केलेले आहे बघा. हे खालचा कप्पा 10 याचा, परत वरचा 10 याचा, परत वरचा पण 10 याचा, आणि हे वरती 3 येतं बघा. हे 3 आणि हे बाकीचे 10च आहेत. हे फक्त हे जे वर निघालं प्रत्येक वात दुमतून घ्यायची. ही अशी दूध लावलं ना पटकन दुमतल्या जाते, पण मी भस्म लावूनच बनवलेले आहे. तर तुम्ही दूध लावा किंवा भस्म लावा. भस्म लावून बनवली तरी चालतं, दूध लावून बनवली तरी चालतं. हे पहा, हे खालचा भाग असा पडतो त्याचा. ह्या आपण 10 जे पाकळ्या घेतलेल्या त्याच्यानंतर 1 कप्पा पडतो. त्याच्यानंतर दुसरा आहे कप्पा, हे तिसरा कप्पा. ह्यामध्ये अशा वाती ज्या गेले त्यावरती काढायच्या आपल्याला. हे पण आणि हे वरती आपण 3 बांधल्या होत्या त्या 3 वाती. ही आपली अधिक मासाची कमळ वात तयार झाली. आवडली तर नक्की करून बघा. हे पहा आपली वात 33 पाकळ्यांची अधिक मासाची कमळ वात तयार झाली. आवडली तर करून बघा. आणि प्रत्येक पाकळ्या ह्या अशा दुमतून घ्यायच्या. हो मैत्रिणी, आवडली तर नक्की करून बघा. मला कमेंट करून सांगा तुम्हाला वाती आवडता की नाही आवडता. माझ्या आवडत असल्या तर पक्क्या करून बघा, आणि 1 लाईक तर करत जा. हे बघा, गाईच्या तुपात भिजवायची आणि अधिक मासात लावून द्यायची. अशी अधिक मासात पूर्ण महिन्यामध्ये एक वेगळी वेगळी वात लावली तरी चालतं. आणि अशा 33 वाती बनवल्या आणि दररोजचं 1 लावली तरी चालतं. तुम्हाला जशी आवडेल तशी. मी भरपूर डिझाईन टाकणार आहे तुम्हाला. 33 दिवसाच्या 33 डिझाईन टाकणार आहे. तुम्हाला जी डिझाईन आवडेल ती वात बनवायची आणि अधिक मासात लावून द्यायची. खूप खूप धन्यवाद.